कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेणार। पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्रालयामध्ये आज दुपारी भेट घेणार असल्याची माहिती। वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कोकाटेंवरती काय कारवाई करणार याकडे लक्ष। सुप्रिया सुळेंकडून पुन्हा कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। काल पत्रकार परिषदेमध्ये कोकाटेंनी शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन घेत म्हणजे शासन भिकारी आहे, शेतकरी नाही असं वक्तव्य केलं होतं। सुरत चव्हाणला वाचवण्याचा सरकारकडून कुठलाही प्रयत्न होत नाहीये। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। बंद अथवा आंदोलन करण्यापेक्षा छावा संघटनेनी समन्वयाची भूमिका घ्यावी, भोयर यांचं आवाहन। संख्याबळानुसार महायुतीमध्ये महामंडळांचं वाटप। भाजपला 44, शिवसेनेला 33 तर राष्ट्रवादीला 23 महामंडळं। याबाबत तिन्ही पक्षात एकमत, सूत्रांची माहिती। सिडको आणि म्हाडा या महत्त्वाच्या महामंडळांकडे शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच। लवकरच पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक होणार असून यात पुढची चर्चा होईल अशी माहिती। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निधी वाटपाला मुख्यमंत्र्यांचा लगाम। मित्रपक्ष असलेल्या आमदारांना, नगरसेवकांना निधी मिळत नसल्याची तक्रार। त्यामुळे समप्रमाणामध्ये वाटप झालं का याची मुख्यमंत्री खात्री करणार। कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झासह 4 जण पोलिसांच्या ताब्यात। मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केलंय। आरोपी गोकुळ झा याने आपली ओळख लपवण्यासाठी लुक बदलल्याची माहिती समोर। गोकुळ झा याने केस बारीक केले, नेहमीसारखा पोशाख परिधान न करता त्याने टी-शर्ट घातला अशी माहिती। गोकुळ झासह त्याचा भाऊ रणजित झहाला आज कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाणार। मारहाण करणारा रेकॉर्डवरचा मुख्य आरोपी 22 तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता। कल्याण तरुणी मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी गोकुळ झाचा भाऊ रणजित पोलिसांच्या ताब्यात। गोकुळ झा रेकॉर्डवरील गुन्हेगार फेरीवाल्यांकडून वसुलीचेही आरोप। कल्याणमधल्या रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण। डोंबिवली मानपाडा पोलीस पीडित मुलीच्या घरी बंद दाराआड पीडित मुलीची पोलिसांकडून चौकशी। कल्याण रिसेप्शनिस्ट तरुणी मारहाण प्रकरण। आरोपी गोकुळ झा गुंड प्रवृत्तीचा तरुण फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतो। शिवसेना शिंदे सेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांचा धक्कादायक खुलासा। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांकडे राजकारण म्हणून बघू नका, महाराष्ट्राची परंपरा म्हणूनच याकडे बघावं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईतल्या सावली बारवरनं अनिल परब यांनी वादळ उठवलं होतं। हा बार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता। आज या प्रकरणाचे पुरावे अनिल परब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार। कांदिवलीतील गृहराज्यमंत्री यांच्या आईच्या नावावरती असलेल्या सावली बारची सत्यता तपासण्यासाठी अंजली दमानी आज सकाळी 10 वाजता भेट देणार। इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर केल्यावरनं आमदार गोपीचंद पडळकरांची पुन्हा जयंत पाटलांवरती टीका। ज्यांना थेट टीका करता येत नाही ते हिरव्या सापांना पुढे करून विरोध करत असल्याचा हल्लाबोल। शेतकऱ्यांना योग्य वाटत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, आमदार राणा जगजितसिंग पाटलांचं शेतकऱ्यांना आश्वासन। धाराशिवच्या खुंटेवाडीतील 100 एकर जागेवरनं शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। पुण्याच्या दौंडमध्ये कला केंद्रामध्ये 2 गटातील वादामध्ये गोळीबार झाल्याची माहिती। गोळीबार करणारी व्यक्ती आमदाराच्या जवळची असल्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप। पुण्यामध्ये मध्यरात्री अज्ञातांकडून 20 ते 25 वाहनांची तोडफोड। धनकवडी परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। तोडफोड थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 नागरिकांनाही मारहाण। सांगलीच्या कुपवाडमधल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, आरोपी फरार। माहिती मिळताच पोलिसांकडून प्रकरणाची दखल। बीडमधल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचं प्रकरण। आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना बीड न्यायालयातनं जामीन मंजूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।